तर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं सध्या उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। मध्य रेल्वेची आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते। काल मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार असा पाऊस झाला होता। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। मात्र आज सकाळपासून पावसानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। मध्य रेल्वेवरची मेन लाईन आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। मात्र पश्चिम रेल्वेची जलद मार्गावरची वाहतूक सध्या 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळते। मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक मात्र 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे। विरारवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर परिणाम झाला। पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। तर मुंबई आणि उपनगरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं। लोकलला सुद्धा बराच फटका बसला होता। मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे तिन्ही मार्गांवरच्या लोकल सेवा विस्कळीत झाल्या होत्या। मात्र काल रात्रीपासूनच खरं तर पावसानं थोडीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज तिन्ही मार्गावरची वाहतूक सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र जलद मार्गावरची वाहतूक सध्या 25 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं। मात्र ते पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेत। भाग्यश्री, खरं तर काल दिवसभर अशा पद्धतीने मुसळधार पाऊस झाला होता। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं, गुडघाभर पाणी साचलं होतं। मात्र कुठेतरी काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। सध्या मुंबई आणि उपनगरामध्ये काय चित्र पाहायला मिळते? नक्कीच कल्याणी, आपण म्हणतोय तसं पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे। कुठे कुठे नाही म्हणायला ढग थोडेसे काळे आहेत। मात्र असं असलं तरी पाऊस अजिबात आता पडत नाहीये। रात्रभरापासून जर बघितलं तर सरीवर पाऊस आहे। एखादी सर आली तर काही ठिकाणी येते, अदरवाईज पूर्ण क्लिअर आहे आकाश। पण आपण आता बघतोय तर बऱ्यापैकी निरभ्र असल्याचं पाहायला मिळते। कारण खरं तर काल सांगण्यात आलेलं होतं आपल्याला की आज मुंबईमध्ये फारसा पाऊस पडणार नाही। येलो अलर्ट जो आहे तो देखील जारी करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर कुठेतरी ऑरेंज अलर्ट संध्याकाळनंतर जारी केला होता आजसाठी मुंबईला। मात्र आता जर आपण बघतोय तर पाऊस अजिबात नाही आहे। काही शाळांना तरी देखील सिक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी एक सुट्टी देण्यात आलेली आहे। कार्यालय देखील बऱ्यापैकी बंद आहेत, त्यांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र असं असलं तरी मुंबईत आज कुठेही पाऊस पडताना पाहायला मिळत नाहीये कल्याणी। भाग्यश्री, सध्या पाऊस नाहीये, मात्र दुपारनंतर नेमकं काय चित्र राहील? हवामान विभागाने काही माहिती दिली आहे का? नक्कीच ऑरेंज अलर्ट तो आहे, तो दिवसभरासाठी दिलेला आहे। मात्र आत्ता पाऊस नाही आहे, त्यामुळे थोड्या वेळाने अजून एखादा अलर्ट जो आहे तो चेंज करण्यात येईल असं सांगण्यात येते। त्यामुळे आत्ता जरी पाऊस नसला तरी हाय टाईड्स आहेत दुपारी 2च्या सुमारास, तर त्यावेळेला पाऊस जर पडला आणि हाय टाईड्स असतील तर पुन्हा एकदा मुंबईकरांना त्रास होऊ शकतो। आणि या हिशोबानेच आज खरं तर सुट्ट्या देखील दिल्यात आणि थोड्या वेळात नवीन जे आजचं रुटीन आहे किंवा आजची जी काही हवामानाची कल्पना आहे ती थोड्याच वेळात हवामान खात्याकडून जारी होईल। आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। भाग्यश्री, खरं तर पाऊस पडला तर सगळ्यात आधी लोकल सेवेला फटका बसतो। सध्या लोकलची वाहतूक कशी सुरू आहे? नक्कीच लोकलची वाहतूक जर आपण बघितली तर सुरळीत आहे। मध्य रेल्वे सुरळीत आहे। काल आपण जर बघितलं तर पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला होता। जसं की विरार असेल, वसई असेल, या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात रुळांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे लोकल सेवा जवळपास पश्चिम रेल्वेची बऱ्यापैकी विस्कळीत झाली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर ती रिस्टोर झाली आहे, सुरळीत पुन्हा सुरू झालेली आहे। आणि असा मेसेज जो आहे किंवा असा संदेश जो आहे तो रेल्वेकडून देखील देण्यात आलेला आहे की लोकल सेवा सुरळीत झालेली आहे म्हणून। नक्कीच भाग्यश्री, सध्या मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळते। तरी सुद्धा मुंबईकरांनी काळजी घ्यावी हेच आवाहन करूयात। धन्यवाद माहितीसाठी।